मित्रो, मी आता पेरू प्लॉट 1 मध्ये आहे. मागच्या पाण्याला तुम्हाला सांगितलं, पाण्याच्या आधी आपण एक दिवस आधी खोडाला पहिलं 1-2-3 लिटर पाणी टाकलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे मॉइश्चर तयार केलं होतं. दुसऱ्या दिवशी रेक्झोलिन 1000 मध्ये 2 किलो टाकून प्रति झाडाला 2 डबे टाकलं होतं. म्हणजे प्रति झाड 2 ग्रॅम दिलं होतं. आता तो एक पाठ झाला होता. तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं होतं चुनखडीतली बाग वाचवायची असेल जांबाची तर ही रेक्झोलिन आवश्यक आहे. बऱ्याच कमेंट प्राप्त झाले होते, सर रेक्झोलिन इम्पोर्टेड आयर्न कोणता आहे? तर ही रेक्झोलिन आहे. रेक्झोलिन नावानं हे बघा, इम्पोर्टेड आयर्न. ही आहे हैदराबादची कंपनी. कसं मागवायचं ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा. आज आता ठिबकद्वारे पाणी चालू आहे. 4थ्या दिवशी पाणी देऊन जांबाला पाणी जास्त लागतं. प्रत्येक ह्याला आपण आता 4 तास देतोय. आता टेम्परेचर कमी आहे म्हणून 4 तास देतोय. टेम्परेचर वाढलं तर 5 तास, 6 तास, 7 तासापर्यंत सुद्धा जाईल. हाय टेम्परेचर झालं आपल्याला फ्लड इरिगेशन सुद्धा करावं लागेल. म्हणून आज आता आणखीन एक केला, म्हणजे 2 पर्याय केले. आता खोडा वाटा एक आणि ड्रिप वाटर एक. म्हणजे सोट मुळाला पण गेलं पाहिजे आणि जे सफेद पांढऱ्या मुळी जे असतात अन्न शोषण करणाऱ्या तिथं पण टाकायचे. म्हणून आज आपण प्रति झाड रेक्झोलिन ड्रिप मधून देणारे प्रति झाड 3 ग्रॅम. म्हणजे हे इनलाईन आहे. म्हणजे कमी 1, 2, 3, 4 पॉईंट 5 पॉईंट एका ठिकाणी येतात. म्हणून इकडून 1.5 ग्रॅम पडलं पाहिजे, तिकडून 1.5 ग्रॅम पडलं पाहिजे. असं आता 3 तास 3.5 तास पाणी दिल्यानंतर हे रेक्झोलिन 3 ग्रॅम प्रति झाड ड्रिप मधून सोडून द्या. हे बघा आता ह्या सीझनचं हे बघा, आता फूट एकदम एक्सलंट चालू आहे सगळ्या फांदीवर. आता ही बघा, ही फूट किती आहे? फरकुळी 3 बोटाचे. तर ह्याला कळी चालू झालेली आहे का? म्हणून ही बाग आपले 5 महिन्यामध्ये आपल्या हातात येऊन जाते. त्यासाठी ह्याचं हाय मेंटेनन्स ठेवायचं. ऑफ सीझन मध्ये जसं येईल त्या पद्धतीने आपण ह्याचं मेंटेनन्स आणि नियोजन करायचं. जे शेतकऱ्यात ह्या बागेसोबत आहेत, चुनखडी असो नसो, असेल तर देणं गरजेचंच आहे. नसेल तर सुद्धा, चुनखडी नसेल तर साधा आयर्न द्या, चुनखडी असेल तर इम्पोर्टेड आयर्न द्या. म्हणजे तुम्हाला ह्या समस्येपासून दूर राहता येईल. नमस्कार.